पाऊस थांबलाय आणि मस्त हॉट चॉकलेट आणि कॉफी पिऊन आम्ही आता आलो आहोत सिथालियामध्ये. हे याला अशोक वाटिका सुद्धा बोलतात आणि आपला रामायणातला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की रावणाने सीतामातेला इथे ठेवलं होतं आणि सीतामाता रोज इथून प्रे करायची श्रीरामांनी येऊन तिला वाचवावं म्हणून. तर आता आम्ही आज जाणार आहोत. इथे बजरंगबली आले होते, हनुमान महाराज आपले सीतामातेला भेटायला त्यांना वाचवण्यासाठी. हा, आणि त्यांना इथे भेटते. त्यांचा एक फुटप्रिंट पण आहे बजरंगबलीचा, तो आपण बघूयात. झोप झाली नाहीये म्हणून आम्ही सगळ्यात आधी कॉफी मागवली आहे. हे बघा साहेब आमचे, रिफ्रेशमेंट पाहिजे ना बाई. आम्ही झोपलो पण झोपायचो मध्ये सुटायचो म्हणून मग झोप पूर्ण नाही झाली आहे. आता मस्त कॉफी पितो. लंचसाठी आम्ही घेतलेत नूडल्स. हे बघा, हे असे यमी दिसतात, मस्त व्हेजिटेबल नूडल्स. आणि हा बघा कॉफी पितोय, स्ट्रॉंग कॉफी. आणि इथे मस्त सगळे लोक एन्जॉय करतायत. आता आमच्या साहेबांनी मागवलाय पास्ता. खाऊन घेऊ बाई, भूक लागली खूप. पेट पूजा बाद में काम दूजा. आता आम्ही मस्त खाणार आहेत आणि मग खाऊन फिरायला सुरुवात करू. खाता कोण आलंय? हाय बेबी. ओ स्नीज केलं. गुड बॉय. अजून एक आहे तिकडे येतोय, दुसरं पण आलंय. गोंडी. आता आम्ही आलो आहोत लिटिल इंग्लंडला. जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता, लिटिल इंग्लंड सारखे छान कॉटेजेस आहेत इथे. हे बघा सगळे असे कॉटेजेस आहेत. आत पण ते लिटिल इंग्लंड लिहिलेलं आहे. आणि ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तर हे लोक जाऊ देत नाही आहेत आतमध्ये. मला वाटलं की अलाउड असेल, पण खूप छान आहे प्रॉपर्टी आतून. पण आता नाही अलाउड करत आहे तर काय करू शकतो. ठीक आहे, बाहेरून बघून घेऊ. काय मग मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आणि आता आम्ही आलेलो आहोत फिरायला. ही बघा, कुठे आलो आपण? आम्ही सकाळी आलो इथे. घरातून निघालेलो आम्ही 4:15 वाजता. इकडे घे ना, थोडा आवाज नाही जाणार त्यांना माझा. आम्ही निघालो हिला बघा. आम्ही निघालो होतो घरातून 4:15 वाजता आणि इथे यायला 5 ते 7 तास लागतात. डिपेंड करतं ट्रॅफिक किती आहे काय वगैरे. सकाळी निघायचं आणि यायचं. मग काय नाही, सकाळी यायचं. आता आम्ही कोलंबोमधून इथे आलो, तर तुम्ही बाय ट्रेन येऊ शकता, बाय बस येऊ शकता, किंवा प्रायव्हेट कार बसच पण बेस्ट येऊ आहे. शकता. बसनी या. हां, बसचं ऑप्शन पण बेस्ट आहे. कमी वेळ लागतो आणि लवकर येऊ शकता तुम्ही. तर आम्ही इथे 11:30च्या दरम्यान पोहोचलो आणि चेक इन केलं. आणि त्यानंतर आता आम्ही इथे आलो आहे बरिस्तामध्ये. तुम्हाला असं वाटत असेल की इव्हनिंग झाली आहे, पण इव्हनिंग नाही झालेली. आत्ताशी 2:30 वाजलेले आहेत. पण आमचे प्लॅन वेगळेच होते, पण इथे जोरजोरात पाऊस यायला लागला म्हणून मग आम्ही पाऊस झाला, मुसळधार. बरिस्तामध्ये येऊन बसलो आहे. आधी आम्ही एका ठिकाणी जाऊन लंच केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही लिटिल इंग्लंड बघायला गेलेलो. पण तिथे गेल्यानंतर पाऊस सुरू झाला, मग आम्ही इथे आलो आता. आणि आता मग आम्ही एन्जॉय करू. ही प्रॉपर्टी तुम्हाला दाखवते. खूप एस्थेटिक आहे आणि खूप मस्त आहे.
संकेत साहेब आपले दुसऱ्यांदा कॉफी पिते दुसऱ्यांदा. ऍक्च्युली काय झालं, आम्ही फिरायला जाणार होतो. मला सांगा, मी असं ब्रिटिश दिसतोय की नाही जरा? चिमूच ठेवली आहे फक्त, एवढून टाकलंय. आम्ही आता दुसऱ्या स्पॉटला जाणार होतो, पण अचानक इथे पाऊस सुरू झाला. जोरजोरात पाऊस पडतोय. काय माहिती तुम्हाला दिसतंय की नाही? दिसतंय. हां, पाऊस सुरू झाला तर मग आम्ही इथे आलो. इथे ॲक्च्युली आमचा रात्री येण्याचा प्लॅन होता, पण आलो. क्लायमेट एवढं छान झालंय. मी आता हॉट चॉकलेट पित आहे. आणि तू काय करणार आहे? काय? मी हॉट चॉकलेट पिते. तू काय पितं? बाई आपलं फिक्स आहे, लाटे, कॅफे लाटे. ऑर्डर केलंय हॉट चॉकलेट. आणि संकेत, तू काय ऑर्डर केलंय? लाटे, आपला ऑल टाइम फेवरेट. पाऊस आता थांबलाय, तर आम्ही जाऊ आता बाहेर फिरायला. पाऊस थांबलाय आणि मस्त हॉट चॉकलेट आणि कॉफी पिऊन आम्ही आता आलो आहोत सिथालियामध्ये. हे याला अशोक वाटिका सुद्धा बोलतात. आणि आपला रामायणातला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की रावणाने सीतामातेला इथे ठेवलं होतं आणि सीतामाता रोज इथून प्रे करायची श्रीरामांनी येऊन तिला वाचवावं म्हणून. तर आता आम्ही आज जाणार आहोत. इथे बजरंगबली आले होते, हनुमान महाराज आपले सीतामातेला भेटायला त्यांना वाचवण्यासाठी. हा, आणि त्यांना इथे भेटले होते आणि त्यांनी इथेच सीतामातेला त्यांचं मोठं विशाल रूप धारण करून दाखवलं होतं आणि एकदम टायनी होऊन पण दाखवलं होतं. तर तेव्हा सीतामातेने विश्वास केलेला की हा, की हेच आहेत ज्यांच्या थ्रू आपण वाचू शकतो, किंवा हेच रामाचे मेसेंजर आहेत, दूत आहेत बेसिकली. तेव्हा त्यांनी विश्वास केलेला. तर इथे त्यांचा एक फुटप्रिंट पण आहे बजरंगबलीचा, तो आपण बघूयात. आता आम्ही आज जातो, पण त्याच्या आधी मी बाहेरून तुम्हाला व्ह्यू दाखवते. आणि मस्त फॉग झालंय आता सगळीकडे. तर ते पाऊस पण पडतोय इथे, मस्त पडतोय. थंड झालंय सगळं. 17 डिग्री झालंय आणि रात्री आता 16 होणार आहे. मस्त थंड. चला आज जाऊयात. परत आमच्या हॉटेलवरती. एकदम मस्त वाटतंय मला. छान वाटतंय ना. तिकडे आम्हाला काही बोलता नाही आलं आणि मंदिराच्या आतलं दाखवता नाही आलं, कारण अलाउड नव्हतं. पण मला जेवढं जमलं तेवढं मी सगळं रेकॉर्ड केलंय आणि बघितलंच असेल तुम्ही. श्रीलंका या, आणि मला नाही माहित तुम्ही किती बघता आहात किंवा काय आहात काय, पण प्लीज तिथे जाऊन या एकदा. तुम्हाला ना ऍक्च्युअल असे गुजबम्स येतील तिथे गेल्यानंतर. तुम्ही जसं एंटर करता ना, तिथली वाईब जी आहे ना, अशी डायरेक्ट काटे उभे राहतात अंगावरती. जाम भारी आहे, एक नंबर गोष्ट आहे. तुम्ही जाऊन या. मी तर खूप मोठा भक्त आहे, तर मला ते झालं. आता मला तुमचं काय माहित नाही, पण या श्रीलंकाने तिथे जाऊन या, मग नंतर बाकी सगळं फिरा जे पाहिजे ते. आता ढग आलेत, फॉग आले, पाऊसच पडत होता दिवसभर. पाऊस पडतोय मस्त. या साईडला आमची रूम आहे. मी तुम्हाला आमची रूम दाखवते, बाहेरूनच दाखवते. आता इकडे वरती आली आहे, कारण मी इथे अशी त्यांनी मस्त सेटिंग अरेंजमेंट केली आहे.
तुम्ही रात्री एन्जॉय करू शकता. तर ही वाली माझी रूम आहे, आमची रूम आहे इथे. आणि इथून हा सगळा व्ह्यू आहे. या लेकचं नाव काय? ग्रेगरी लेक. हा, ग्रेगरी लेक. हा जो आहे ना इथे, हा ग्रेगरी लेक आहे. उद्या मे बी आम्ही तिकडे जाऊ, वेळ मिळाला तर. इथे बोटिंग वगैरे होते. इथे सकाळी ग्रेगरी लेकला जाऊयात आणि मग तिकडून तू कुठे बोलली होतीस? तिकडून एडिसन बंगलोला आम्हाला जायचं आहे. तिकडे टाइम मिळाला तर जाऊ, कारण लांब आहे इथून ते. तर तिकडे जायची इच्छा आहे, ते जाऊ. आणि हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. जमलं तर डिनरचे शॉर्ट्स मी ह्याच्यामध्ये टाकेल, कारण आत्ता इथे किती वाजले? 5:30 वाजलेत आणि तरी पण फॉगमुळे एकदम काळोख झालाय. तर आता आम्ही मस्त चहा ऑर्डर करणार आहे आणि पिणार आहे आणि क्लायमेट मस्त एन्जॉय करणार आहे. तर डिनरचा जर मी व्हिडिओ शूट केला तर मी तो तुम्हाला दाखवेल. सो बाय बाय. आम्ही आलोय आता डिनरला. ते इंडियन समर म्हणून एक इंडियन रेस्टॉरंट आहे, जे इंडियन मेन्यू आहे यांच्याकडे. तर तिथे आलोय. हे बघा कसं चिनी चाव झाला. याला खूप थंडी वाजते, याला थंडी अजिबात सहन होत नाही. ढगात गेला एकदम. आता हात धुवून आलो, अजून पण असाच होत आहे. आता आम्ही फूड ऑर्डर करतो आणि मी दाखवतो आम्ही काय ऑर्डर केलंय. हे ऑर्डर केलंय हे फ्रेश लाईम सोडा. हे पिणार आणि मग जेवायला सुरुवात करणार. आता आम्ही मागवलंय स्टार्टरमध्ये ही कुरकुरी भेंडी. संकेतला जरा जास्तच आवडते भेंडी, तुटून पडेल बघा आता कसा. एन्जॉय. स्पीड बघा, आमचा स्पीड बघा. हाफ खतम पण करून टाकली. आणि इथे मेन कोर्स पण आलाय. आम्ही मागवलंय गार्लिक नान आणि हंडी, व्हेज हंडी आहे. आणि आम्ही स्पायसी बनवायला सांगितली. आता आम्ही फूड एन्जॉय करतो. बाय.